आधी स्मार्ट सिटीच्या नावाखाली नाशिककरांना वेठीस धरलं आणि आता कुंभमेळा म्हणून नाशिककरांना वेठीस धरलं जातंय. नुसतं वेठीस धरलं जातंय असं म्हणणंही चुकीचंच ठरेल. कारण अवघ्या नाशिकमध्ये कुंभमेळा विकास कामांच्या नावाखाली रस्त्यांची खड्डेबाजी करून ठेवली आहे. त्यामुळेच नाशिक शहर महानगरपालिका हद्दीत रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. आणि आता हीच दुरावस्था महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी चांगलाच विषय बनलाय. नव्हे, तो बनवला गेलाय असाच प्रश्न नाशिककरांना सतावतोय. कुंभमेळा विकासाच्या नावाखाली संपूर्ण नाशिकचे रस्ते खोदून ठेवलेत आणि याच खोदलेल्या रस्त्यांमुळे जागोजागी खड्डे झालेत आणि याच खड्ड्यांमुळे आजवर अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. आतापर्यंत नाशिकमधील खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. आणि म्हणूनच पूर्ण महानगरपालिका प्रशासन, मंत्री, सत्ताधारी नगरसेवक यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिरडी मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाच्या माध्यमातून खालील मागण्या मांडण्यात आल्या. आजवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी. हे रस्ते प्रशासक काळात बांधले गेले आहेत. त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे मृत्यू होत असेल तर आयुक्त मनीषा खत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. डांबरी रस्त्याच्या कामाचा ठेका जेव्हा ठेकेदाराला दिला जातो तेव्हा 3 वर्ष रस्त्याच्या डागडुजीचं काम ठेकेदाराचंच असतं. असं असतानाही कमिशनखोरीमुळे ठेकेदाराला यातून सवलत दिली जाते आणि महानगरपालिकेवर नवीन डांबर आणि खडी खरेदीचा अतिरिक्त भार टाकला जातो. याची सखोल चौकशी होऊन संबंधित कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हावेत. शासकीय रुग्णालयासमोर व अन्य ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकली जाते, जे की तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. यावर देखील कारवाई व्हावी. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी स्वतःचा फायदा बघून ठेके वाटले असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून केला जातोय. त्यामुळेच त्यांच्या बेनामी संपत्तीचा शोध घेण्यात यावा अशी ही मागणी वंचित बहुजन आघाडीकडून केली जाते. अपघातात जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना महानगरपालिकेकडून आर्थिक मदत मिळावी. या सर्व मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून नाशिक महानगरपालिकेवर तिरडी मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीच्या या मागण्या मान्य होतात का याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलं. संविधान न्यूज, नाशिक. नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली अतिशय बेकायदेशीरपणे कामं चालू करण्यात नाशिकचे रस्ते आजपर्यंत 5 बळी या नाशिकमध्ये गेलेले आहेत आणि अनेक लोक, अनेक नागरिक जखमी झालेले आहेत. म्हणून या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाची, लोकप्रतिनिधींची, नाशिक मधील सर्व लोकप्रतिनिधींची आम्ही या ठिकाणी काढण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून त्यांचा निषेध आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये या ठिकाणी तिरडी आंदोलन आज आम्ही चालू केलेलं आहे. सर्व नागरिकांनी नाशिकच्या या लढ्यामध्ये सामील व्हावं हीच आज मी आवाहन करतो. धन्यवाद. ओके. अरे नाशिकचे सर्व आमदार मुर्दाबाद.